हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? आपण जाणून घेऊया अमेरिकेतील काही ट्रॅफिक रूल. हा आहे अमेरिका शहरातील मधला रेसिडेन्शियल एरिया. या ठिकाणी त्या मानाने ट्रॅफिक ही कमी असते, वाहतूक कमी असते. तरीसुद्धा आजूबाजूला बघूनच रस्ता क्रॉस करायचा असतो, कारण या ठिकाणी ट्रॅफिकचे रूल हा प्रत्येकजण पाळत असतो. त्यामुळे गाड्यांचा वेग खूप असतो. आणि या ठिकाणी हा असा सेंट्रल रोड असतो, त्याच्या बाजूने हा पादचारी रस्ता असतो. या साईड रोडवरूनच लोक चालत असतात. इथे आपण बघू शकतात, गाड्यांना फक्त नंबर प्लेट्स ह्या अशा सुद्धा असू शकतात. या ठिकाणी मुख्य रस्ते हे डांबराचे आहेत, तर साईड रोड हे सिमेंटचे आहेत. मुख्य रस्त्यांवरून आपण बघू शकतात, फक्त गाड्यांची वाहतूक होत असते. आणि साईड रोडवरून चालणारे लोक चालत असतात. इथे आपण बघू शकता, सर्वत्र खूप स्वच्छता आहे. या ठिकाणी आपण बघू शकता, सिग्नलवर गाड्या थांबलेल्या आहेत, पण प्रत्येक गाडी 2 गाड्यांमध्ये ठराविक साधारणपणे 8 ते 10 फुटाचं अंतर आपण बघू शकतो. आम्हाला पुन्हा हा रस्ता क्रॉस करायचा आहे, त्यासाठी या ठिकाणी हे बटन दाबावं लागतं. तिथे आपण बघू शकता, पुन्हा हा ते हाताच्या चिन्हावर माणसाचं चिन्ह आलं चालणाऱ्या, की आम्ही हा रस्ता क्रॉस करणार. आता हे चिन्ह बदललं, माणसाचं चिन्ह आलंय. आता आम्ही हा रस्ता क्रॉस करीत आहोत. एवढ्या गाड्या चालत आहेत, पण तुम्हाला गाडीचा हॉर्न ऐकायला येणार नाही. या ठिकाणी शक्यतो हॉर्न वाजवला जात नाही. प्रत्येक गाडी ही लेनमधूनच चालत असते. कोणी कुठूनही कशीही लेन बदलवत नसतो. अमेरिकेमध्ये कार पार्किंगसाठी सुद्धा नियम आहे. आपण कुठेही कशी गाडी पार्क करू शकत नाही. या ठिकाणी लाल, पिवळे किंवा पांढऱ्या रंगाचा पट्टा असतो. त्या ठिकाणीच आपण गाडी पार्किंग कुठे करायची ते बघायचे. लाल पट्टा आहे, त्या ठिकाणी आपण गाडी पार्क करू शकत नाही. पिवळा पट्टा आहे, त्या ठिकाणी आपण ठराविक काळासाठीच गाडी पार्क करू शकतो. तर पांढरा पट्टा आहे, तिथेसुद्धा आपण वेळेनुसार, काही ठिकाणी फ्री पार्किंग असते, काही ठिकाणी काही ठराविक वेळापुरतं फ्री पार्किंग असते. अशा प्रकारे त्या ठिकाणी पार्किंगसाठी नियम असतात. तसेच गाडी पार्क करताना त्या ठिकाणी एखाद्या दुकानाच्या ठिकाणी जर आपण गेलेलो असेल, तर त्या दुकानाच्या ठिकाणी जे चौकोन आखलेले असतात, त्या चौकोनाच्या आतच आपण गाडी पार्क करायची असते.